आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे लाखो वारकरी पोहोचलेले आहेत आणि नामदेव पायरी म्हणजे त्यांचं सर्वस्व आहे। वारीला निघण्यापूर्वी अनेक वारकरी इथे येतात आणि या पायरीला वंदन करतात, तिचा स्पर्श घेतात आणि आपल्या प्रवासाची सुरुवात या पायरीच्या आशीर्वादाने हे वारकरी करतात। याचा आढावा घेतलाय सुजित ताळंगे यांनी। पाहूया। श्रद्धा, आपण सध्या नामदेव पायरीजवळ आहोत। आपण बघू शकतो की हा जो परिसर आहे तो वारकऱ्यांच्या प्रचंड आस्थेचा आणि श्रद्धेचा परिसर आहे। इथं आलेला वारकरी हा दर्शन घेत असताना इथं आल्याशिवाय राहत नाही। खरं तर ही प्रचंड महत्त्वाची जी वास्तू आहे त्या प्रचंड महत्त्वाच्या वास्तूमधलं एक सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते श्री संत नामदेव पायरी हे ठिकाण आहे। इथला प्रत्येक वारकरी या ठिकाणी येतो, नतमस्तक होतो आणि मग पांडुरंगाच्या भेटीसाठी पुढे जात असतो। हे माहेर संतांचे, नामया स्वामीचे, केशवाचे असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं हे खरं तर हे जो काय गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास असतो त्या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे ही पायरी असते। नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे पाये देती, असं नामदेव महाराजांनी जे काय म्हटलेलं आहे खरं तर ही भावना आहे, ती भावना ही वारकरी संप्रदायामध्ये प्रचंड महत्त्वाची मानली जाते। तुझे पायी सुख सर्व आहे असं म्हणणारे जे काही संत मांदियाळे आहे त्या संत मांदियाळेचं हे एक वैशिष्ट्य आहे की ही माणसं कळसाच्या दर्जाची असतात, परंतु ह्या सगळ्यांना त्याच्या पायाजवळ आपलं सुख वाटतं आणि म्हणूनच की काय ही पायरी सुद्धा वारकऱ्यांना त्याच दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते। म्हणूनच की काय इथं प्रत्येक माणूस येतो आणि नतमस्तक होत असतो। आपण बघू शकतो सध्या या ठिकाणी ह्या पायरीची पूजा सुरू आहे आणि त्या दरम्यान हे सगळे जे वारकरी आहेत ते वारकरी पांडुरंगाचं मुखदर्शन घेता यावं यासाठी इथून प्रवास करत आहेत। हा प्रवासामध्ये मध्यंतरी महत्त्वाचा टप्पा लागतो तो नामदेव महाराजांचा असतो। वारकरी संप्रदायाची पताका अगदी अटकेपार घेऊन जाण्याचं काम, पंजाबपर्यंत पोहोचवण्याचं काम याच नामदेव महाराजांनी केलं। असं म्हटलं जातं की जो प्रदेश सिकंदराला तरवारीच्या जोरावरती जिंकता आला नाही तो नामदेव महाराजांनी स्वतःच्या गोड शब्दांनी जिंकण्याचं काम केलं, गोड वाणीनं जिंकण्याचं काम केलं आणि हे नामदेव महाराज या ठिकाणी आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला भेटत राहतात। श्रद्धा।